नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण खूपच चविष्ट आणि सोपी अशी मटार पनीर भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम लागणारे साहित्य पाहूयात आपण। इथे मी घेतलेला आहे टोमॅटो पेस्ट करून, बारीक चिरलेला कांदा, पनीरचे तुकडे, हिरवा मटार, आलं लसूण पेस्ट। इथे मी पनीर घेतलेला आहे, पनीर मसाला, दह्यामध्ये खडा मसाला आणि आपले मसाले। गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घातलेत। तेल घातल्यानंतर आपण कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। छान तेल तापले, कांदा परतून घेऊयात। नंतर आपण खडा मसाला घातला याच्यात। खडे मसाले छान भाजून घेऊयात, तेलामध्ये परतून घेऊयात। त्यानंतर आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। इथे 2 चमचे घेतलेले आहेत मी आलं लसूण पेस्ट। 1 मिनिटभर आपण परतणार आहोत। 2 मिरच्या छान परतून घ्यायच्या। टोमॅटोची पेस्ट घालून घेऊयात, छानपैकी मिक्स करून घेऊयात। 1-2 मिनिटभर आपण टोमॅटो पेस्ट शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून। हे बघा 2 मिनिटानंतर थोडंसं तेल सुटले, छान शिजली आहे टोमॅटोची पेस्ट। आता आपण मगाशी पनीर मसाला घेतला होता, दह्यामध्ये घालून ते 2 चमचे घेतले, ते घालून घेऊयात आणि छानपैकी मिक्स करून घेऊयात। एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचंय। आणि 1-2 मिनिटभर आपण झाकून ठेवून शिजवून घ्यायचे। शिजला आहे, त्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत। गरम मसाला, कांदा मसाला, धनापूड, हळद, लाल तिखट आणि इथे मी अर्धा चमचा काळं तिखट घेतलेलं आहे। सगळे मसाले एकजीव करून आपण परतून घ्यायचे 1-2 मिनिट। त्यामध्ये घालून घेऊयात मटार छान मिक्स करूया। चवीनुसार मीठ घालूया। पाणी ॲड केलं, मटार छान मऊ होईपर्यंत आपण 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहोत। त्याच्यावर झाकण ठेवूयात, 1-2 मिनिटं शिजवून घेऊयात। छान उकळी आलेली आहे, शिजलेला आहे मटार। त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालून घेऊयात आणि हलक्या हाताने आपण मिक्स करणार आहोत। हे बघा छान टेक्स्चर आलेलं आहे, छान मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाण्याला उकळी आली की आपण तुपाची फोडणी करणार आहोत। 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत, छानपैकी शिजवून घेणार आहोत। हे बघा 5 मिनिटानंतर आपण छान मटार पनीरची भाजी गरमागरम तयार आहे। कोथिंबीर घालून घेऊयात। तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।